माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हेल्दी ब्रेकफास्ट इज रेडी. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मसाला दुसरी करण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. मी उडदाची डाळ नाही घेतली, मेथ्या घेतल्या तेवढ्या अर्धी वाटी. या अर्धीपेक्षा पण थोडं कमीच आहे, 10 नाही वाटी. हे मी पाण्यात घालून अर्धा तास ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला मोड आणणार आणि मोड आल्यानंतर तांदूळ भिजवणार आहे. तोपर्यंत तांदूळ आणि पोहे घालतं. पुरी म्हणजे कडलेपुरी म्हणजे चिरमुरे, पोहे, चिरमुरे किंवा भात घालायचा. मी आज चिरमुरे घालणार. चिरमुरे 1 वाटी आणि तांदूळ नंतर भिजत घालणार. पण पहिल्यांदा मेथ्या मोडायला पाहिजेत. मेथ्याला चांगले मटकी येतात तसे आणि मग भिजत घालणार. आता मेथीला चांगले मोड आलेत. किती छान आल्यात मोड. मेथी आरोग्यासाठी अतिशय चांगले, शुगरला तर एकदम चांगले. आता मेथीला मोड आलेत. आता काय करणार, ही मेथी, तांदूळ आणि चिरमुरे तिन्ही एकदम भिजत घालणार. 1-4 तास भिजत घालणार आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार. आता किती छान मोड आलेत मटकीला. आता हे काय करते, तांदूळ 1 वाटी धुवून घेते पहिल्यांदा. आता तांदूळ दोन वेळा धुवून घेतलेत. आता ही मोड आलेले मूग, उडदाची डाळ घालायची नाही, आणि चिरमुरे पोहे किंवा भात. आपल्याकडे चिरमुरे मऊ तेल घालत असेल तर फेकण्यापेक्षा डोस्यामध्ये घालायचे. जास्त पण नाही घालायचं, लिमिटेड घालायला लागतं. आणि आता 1-4 तास भिजत ठेवायचं आणि 4 तासांनी मिक्सरला रुबवायचं. त्याच्यानंतर 1 तासाभरात लगेच करायला चालू केलं तर चालतं. आता हे मी झाकून ठेवते. आता डोशाचं पीठ तयार आहे. पण ज्यावेळी मी डोसे करायला चालू करणार त्याचवेळी मीठ घालणार आहे, तो पण नाही आहे घालणार. झाकून ठेवते. आता खोबऱ्याची चटणी करण्यासाठी आहे. खोबरं, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, लेमन जर नसेल तर चिंच आणि थोडासा पुदिना थोडा वाळला आहे. हिरवी पानं बघून मी घेणार आहे. आता पहिल्यांदा लसूण घाल, पुदिना हिरवी पानं बघून काढून घेते. लसूण, कडीलिंब. नंतर कडीलिंब आपल्या केसासाठी पण चांगला आहे आणि आरोग्यासाठी चांगला आहे. खायचा होत नाही म्हणून मग मिक्सरला असला की खाऊन जातो. हिरवी मिरची, खोबरं, पुदिन्याची 2च पानं घातली. लिंबू नंतर पिळायचा. आणि आता लिंबू आहे म्हटल्यावर चिंच घालायची काही गरज नाही. जर लिंबू नसेल तर चिंच घालायची. आता मीठ, कडलिंबाची चटणी आहे म्हणून कडलिंब भरपूर घातला आहे. कडलिंबाचे खोबरं मिक्सरला बारीक करून घ्या. आता चटणी करून झाली. आता ह्याच्यावर लिंबू पिळायचं. सुरुवातीला लिंबू नाही पिळायचं. चिंचेपेक्षा लिंबूची टेस्ट चांगली. मी काय त्यावर फोडणी करत नाही. कोणाला फोडणी आवडा, मी तेल कमी वापरतो म्हणून करत आहे. कोणाला फोडणी पाहिजे असेल त्याने तेल गरम करायचं लहान पॅनमध्ये आणि मोहरी, लाल बेडगी मिरची आणि कडीलिंब करायचं. फोडणी गार झाली की मग ह्याच्यात ओतायचं. पण आम्ही काय फोडणी वापरत नाही त्यामुळे मी करणार. आता हे आवडे किंवा वरणा हे करून झालं. आता फोडणीसाठी कांदा चिर, मोहरी, जिरे, हळद, कांदा. कांदा चांगला भाजू द्यायचा. थोडासा तूप, मीठ, जरा कांद्याचा कलर बदलेपर्यंत
अगदी साधा सोपं करायचं, कारण खोबऱ्याची चटणी आहे नाही, त्यामुळे ह्याला आपण हेवी करायचं नाही तर मग थोडं जास्ती होतं आपल्याला पचणार, दोन्ही पण हेवी होते आणि भाजी एकदम सिंपल ठेवायची. काय तर याला थिकनेस येण्यासाठी थोडंसं 1 चमचा बेसन वापरायचं. नंतर खोबऱ्याची चटणी आहे, ती चटणी 1 चमचा घातली तरी चालतं. हे जर 5 मिनटात ठेवलं तरी थिकनेस येते आणि जास्त हे करायचं आहे. तर बघूया आपण काय. आता थोडंसं मीठ घालून घेते. करायच्या अगोदर फक्त 5 मिनटं घालायचं मीठ. आमच्या घरी मिठाचं प्रमाण कमी आहे, मी कमी घातलं. आपल्या घरी तिथे थोडं घातलं. आता डोसे करायला गॅस गरम कर, हे तवा गरम करतो. आता तवा तापायला ठेवतो. त्याच्यात मीठ घातलं आहे. पहिल्यांदा थोडंसं तेल घालायचं. एकदा तेल लावलं. आता ह्याच्यात मीठ घातलं ना मगाशी. इकडं डोसा घातला. इकडं मी मगाशी वावरे काय म्हणजे वरणाची भाजी केली की नाही. आज काय नाही मसाला घातला, जरासं बेसन पीठ घातलं. चटणी तयार आहेच. आता साधारण 2 मिनटं घालायचं. आपण आपलं उठतो तर आपल्याकडे भाजी घालू. मेथ्या तसं खायला चांगल्या वाटत नाही, खायच्या कोण भरीत पडत नाही, म्हणून त्याला हे मोड आणून असं डोसे वगैरे केले तर चांगलं आरोग्यासाठी. फक्त काय करायचं, गॅस बारीक करायचा आणि मग घालायचं. माझी रेसिपी आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे असं आपण आपलं सुटते. फक्त पीठ चांगलं हा गरजेचं. आता हा फ्रेश वरण आहे आवडे काय. आता निवडून स्वच्छ केलं आहे, त्याची मी भाजी करणार आहे डोस्याबरोबर. आता हे कुकरला लावून 3 शिट्या घेऊन घेणार. आता कुकरला खाली लिंबू घालायचा. आता भाजी करायची करी, म्हणजे पातळ काय जास्त नको, म्हणून शिजण्यापुरतं तेवढंच पाणी घातलं. आता झाकून ठेवते आणि 3 ते 4 शिट्या देऊन द्यायच्या. आता कोवळा आहे त्यामुळे मला 3 बास होतात, जरा निबार वाटला तर 4 द्यायचे. आता हे भांडं बघूया. ह्यात 1 4 तास झालेत. तांदूळ आणि मटकी नाही, मेथ्या मोड आलेले आणि चिरमुरे घालून. आता काय करायचं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बारीक करून आणि 1-2 तासाने डोसे लगेच करले, मसाला डोसा तयार होतो. उद्द कढी बी घाला तर ते वेगवेगळी उद्दच घालायचे, उडदाची डाळ घालायची गरज नसते.
आणि हे किती नंतर मोड आलेले आरोग्यासाठी अतिशय चांगले, शुगरसाठी तर एकदम चांगलं. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं. आता हे नारळ आहे, खोबऱ्याची चटणी करणार आहे, म्हणजे वरण्याची उसळ, आवळ्याच्या पल्ल्या, नारळाची चटणी आणि मसाला डोसा. असं डोसा चटणी तयार झाली. आधी थोडंसं पाणी घालून आता 2 तासानं डोसे करायला चालू होतं, पण चटणी करून घ्यायची.